माझं नाव आकाश पवार. मी मूळचा महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील रहिवासी आहे. काही वर्षापूर्वीची ही घटना आहे. तेव्हा मी माझे मामा विठ्ठल पवार यांच्यासोबत ट्रेलरवर क्लीनर म्हणून काम करत होतो. आमचा ट्रेलर ऑल इंडिया चालायचा. कधी आसाम, कधी गुजरात, कधी राजस्थान. भारतात असा एकही कोपरा नव्हता जिथे आम्ही गेलेलो नव्हतो. त्यावेळी आम्ही गुवाहाटीहून पुण्याच्या दिशेने निघालो होतो. सलग अनेक दिवसांचा प्रवास होता. त्या रात्री साधारण 12 वाजताच्या सुमारास आम्ही परळी बीड महामार्गावर पोहोचलो. त्यावेळेस मी कॅबिनमध्ये झोपलेलो होतो. सलग ड्रायव्हिंग करून मामा खूप थकले होते. अचानक त्यांनी मला हलवत उठवलं. आकाश, उठ रे, आता माझ्याने होत नाहीये, तू थोडा वेळ ट्रेलर चालव. मी झोपेतून उठलो, डोळ्यावर पाणी मारलं, चेहऱ्यावर थंड हवा घेतली आणि ड्रायव्हिंग सीटवर बसलो. मामा बाजूला जाऊन झोपले. साधारण 20 मिनिटातच ते गाढ झोपेत गेले. त्यांच्या घोरण्याचा आवाजच मला जागा ठेवत होता. रस्ता मोकळा होता. ट्रॅफिक जवळजवळ नव्हतंच. ट्रेलरची स्पीडही चांगली होती. असे 2 तास निघून गेले. पण रात्री 2च्या सुमारास मला पुन्हा झोप येऊ लागली. डोळे उघडे ठेवण्यासाठी मी उभासा देत होतो. तेवढ्यात मला रस्त्याच्या मधोमध काहीतरी उभं दिसलं. मी लगेच ब्रेक दाबले. जवळ गेल्यावर पाहिलं तर एक JCB मशीन थेट रस्त्याच्या मधोमध उभी होती. ना कुठे दिवा, ना कुठे माणूस. मनात चिडचिड झाली. किती बेफिकीर आहेत लोक. एखाद्याचा जीव गेला असता. कशीबशी ट्रेलर साईडने काढली. आता अजून काहीच अंतर कापलं होतं. तेवढ्यात मला पुढे 10-12 माणसं रस्त्यावर उभी दिसली. मी हॉर्न वाजवला. एकदा नाही, दोनदा नाही, सलग. पण ते जरासुद्धा हल्ले नाहीत. रस्ता इतका अरुंद होता की साईडने जाण्याची शक्यताच नव्हती. शेवटी मला ट्रेलर थांबवावा लागला. मी खिडकीतून ओरडलो, अरे भाई, थोडा रस्ता द्या ना. पण ना कोणी हललं, ना कोणी बोललं. मी जोरजोरात ओरडत होतो. तेवढ्यात माझ्या आवाजाने मामांची झोप तुटली. ते डोळे चोळत उठले. काय झालं रे, एवढं का ओरडतोयस? मी म्हणालो, मामा, समोर बघा ना, एवढे लोक रस्त्यात उभे आहेत. मामा पुढे पाहत म्हणाले, कोण लोक? इथे तर कोणीच नाही. मी बोलता बोलताच गप्प झालो, कारण समोर खरंच कोणी नव्हतं. पूर्ण रस्ता रिकामा. माझ्या अंगावर काटा आला. मामा म्हणाले, तुला झोप येत असेल तर मी चालवतो. मी कसाबसा म्हणालो, नाही मामा, तुम्ही झोपा, मी चालवतो. मामा परत झोपले. मी ट्रेलर सुरू केली. थोडं पुढे गेलो आणि पुन्हा रस्त्याच्या मधोमध 5 माणसं. पण यावेळी मी जसा जवळ गेलो ते 5ही क्षणात हवेत विरघळले. त्या क्षणी माझ्या अंगातून विद्युत प्रवाह गेल्यासारखा वाटला. भीतीने माझे हात थरथरत होते. मी घाबरून स्पीड वाढवली. पण पुढे पुन्हा 3 माणसं रस्त्यात उभी. यावेळी मी ब्रेकही दाबला नाही. त्यांच्या अगदी जवळ गेलो आणि 2 जण हवेत नाहीसे झाले. पण एक तो थेट ट्रेलरच्या समोर आला. धडका बसला. मी त्याला कुचलत पुढे निघून गेलो. माझ्या डोळ्यांसमोर अंधार आला. हात थरथरत होते. ट्रेलर कधी उजवीकडे कधी डावीकडे जात होता. मी मागे वळून मामाकडे पाहिलं आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली. मामाच्या शेजारी कोणीतरी बसलेलं होतं. त्या क्षणी माझ्या तोंडातूनच आवाज निघेना. मी थरथरत ट्रेलर चालवत राहिलो. मनात एकच प्रश्न घुमत होता, हे सगळं खरंच घडत होतं का, की मी अजूनही स्वप्नात होतो? माझ्या मनात एकच इच्छा होती, कसंही करून मामा उठावेत. पण मामा इतक्या गाढ झोपेत होते, जणू काही ते या जगातच नव्हते. तेवढ्यात मला माझ्या खांद्यावर काहीतरी रुतल्यासारखं जाणवलं. क्षणभर मी दुर्लक्ष केलं, पण ती भावना वाढतच गेली. मी हळूच मान वळवून खांद्याकडे पाहिलं आणि माझा श्वासच अडकला. माझ्या खांद्यांमध्ये काहीतरी पांढऱ्या रंगाचं बोटांसारखं खोलवर घुसत होतं. ते बोट नव्हतं. ते थंड, कडक आणि निर्जीव होतं. ते दृश्य पाहताच माझी पूर्ण शुद्ध हरपली. भीतीने मी स्टेअरिंग एकदम सोडून दिलं. ट्रेलर नियंत्रणाबाहेर गेला. क्षणातच तो हायवेच्या साईड डिवायडरला तोडत थेट एका मोठ्या वडाच्या झाडावर आदळला. भयानक आवाज झाला. स्टेअरिंग माझ्या छातीत घुसलं.
डोळ्यांसमोर अंधार दाटून आला. मी किती वेळ बेशुद्ध होतो हे मला माहीत नाही. डोळे उघडले. मामा अजूनही झोपलेलेच होते. जणू काहीच घडलं नव्हतं आणि त्या पांढऱ्या हाताचा कुठलाही मागसूम नव्हता. मी घाबरून मामाजींना हलवलं आणि ओरडलो, पण काहीच फरक नाही. कसा तरी ट्रेलर पुन्हा सुरू केला. हळूहळू हायवेवर परत आणला. तेवढ्यात मला जाणवलं की ट्रेलरवर जड भार चढल्यासारखा वाटत होता. मी साईड मिररमध्ये पाहिलं आणि माझं काळीजच थांबलं. ट्रेलरच्या मागे बरीच माणसं लटकलेली होती. सर्वांच्या चेहऱ्यावर भयानक जखमा, कुणाचे हातपाय मोडलेले. ते सगळे माझ्याकडे रोखून पाहत होते. मी वेड्यासारखा ट्रेलर पळवत होतो. तेवढ्या दूर एक प्रकाश दिसला. मी ट्रेलर थेट त्या दिशेने वळवला. जवळ गेल्यावर दिसलं काही गाड्या उभ्या होत्या आणि बाजूलाच एक जुनं शिवमंदिर होतं. मी मंदिराजवळ ट्रेलर थांबवताच ते सगळे भयानक जीव नाहीसे झाले आणि त्याच क्षणी मामाची झोप तुटली. माझा चेहरा पाहून मामा घाबरले. अरे आकाश, काय झालं रे तुला? मी थरथरत त्यांना सगळं सांगितलं. ते शांतपणे ऐकत म्हणाले, मी ऐकलं होतं की परळी बीडचा हा रस्ता रात्री हॉन्टेड आहे, पण मी इतक्या वेळा आलो गेलो, मला कधीच काही जाणवलं नाही. मामा बरोबरच होते, पण मग प्रश्न हा होता, ते सगळे फक्त माझ्याच मागे का लागले होते? ती JCB मशीन का दिसली? हे प्रश्न मला पुढचे अनेक दिवस झोपू देत नव्हते. मी आजारी पडलो. काही दिवस मामासोबत जाणं बंद केलं. थोडं बरं झाल्यावर मी इथं ट्रक ड्रायव्हर मित्रांशी बोललो. एकाने सांगितलं, अरे अशाच एका अपघातानंतर सोलापूर जिल्ह्यातील रमेश जाधव नावाच्या ड्रायव्हरने ट्रक चालवणं सोडलं होतं. मी त्याला भेटायला गेलो. त्याच्या घरात गेल्यावर धक्का बसला. त्याचे दोन्ही पाय नव्हते. त्याने मला सांगितलं, रात्री 2 वाजता मी याच हायवेवर होतो. रस्त्याच्या मधोमध JCB उभी होती. जवळ गेलो, कोणीच नाही. तेवढ्यात ती JCB आपोआप सुरू झाली आणि माझ्या ट्रकवर आदळली. ट्रक पलटला. मी बाहेर पळत होतो. तेवढ्यात 10-12 मृत माणसं माझ्याकडे येताना दिसली. मी जीव वाचवण्यासाठी पळालो आणि मागे वळून पाहिलं तर काहीच नव्हतं. मी जोरात धडकलो आणि समोर पाहिलं तर तीच JCB. आजही बरीच माणसं त्या महामार्गावरून रात्री प्रवास करणं टाळतात, कारण काही रस्ते फक्त गाड्यांसाठी नसतात, ते मृतांच्या आठवणीसाठीही असतात. पण त्या क्षणी तिथे कोणीच नव्हतं आणि अचानक ती JCB मशीन थेट माझ्या पायांवरून गेली. क्षणात माझ्या शरीरातून असह्य वेदना उसळल्या. इतकी तीव्र वेदना होती की मी किंचाळायलाही सक्षम नव्हतो. डोळ्यासमोर अंधार दाटला आणि मी तिथेच बेशुद्ध पडलो. मला शुद्ध आली तेव्हा मी रुग्णालयात होतो. पायांवर पट्ट्या होत्या, शरीरात वेदना होत्या, पण जिवंत होतो. हळूहळू मला सत्य कळायला लागलं. त्या रात्री ज्या ठिकाणी मला हे सगळं दिसत होतं, तिथे खरंच हायवे मेंटेनन्सचं काम सुरू होतं. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 10-12 मजूर तिथे काम करत होते. JCB मशीन तिथे उभी होती. सगळं नीट सुरू होतं. पण रात्री अचानक 2 ट्रक भरधाव वेगात तिथे आले. त्यापैकी एका ट्रकचा थेट JCB मशीनवर जोरदार धक्का बसला. त्या ट्रकचा चालक जागीच मरण पावला. दुसरा ट्रक मात्र रस्त्यावर काम करणाऱ्या मजुरांना चिरडत थेट खाली दरीत कोसळला. त्या भीषण अपघातात दोन्ही ट्रक ड्रायव्हर वाचले, पण 10 ते 12 निरपराध मजुरांचा जागीच मृत्यू झाला. तो संपूर्ण अपघात एका क्षणात घडला आणि सगळं संपलं. लोक सांगतात त्या अपघातात मरण पावलेल्या मजुरांचे आत्मे अजूनही त्या रस्त्यावर अडकलेले आहेत. रात्रीच्या वेळी रस्त्याच्या मधोमध उभी दिसणारी JCB, अचानक दिसणारे लोक, मागे लागलेली छायासारखी माणसं, हे सगळं त्याच अपघाताचं प्रतिबिंब आहे. जणू ते आत्मे दर रात्री आपल्या मृत्यूचीच कथा पुन्हा पुन्हा जगत असतात आणि त्या रस्त्यावरून जाणाऱ्यांना आपले वेदना जाणवून देतात. मित्रांनो, ही कथा इथेच संपते. ही घटना खरी की खोटी हे मी सांगू शकत नाही, पण परळी बीड महामार्गावरून रात्री जाताना आजही अनेक जण तो रस्ता टाळतात, कारण काही रस्ते फक्त प्रवासासाठी नसतात. मित्रांनो, आता आपण दुसरा अनुभव ऐकणार आहोत. तुम्ही बरेचदा ऐकले असणार
आपल्या गावखेड्यांमध्ये अशा अनेक गोष्टी ऐकायला मिळतात ज्या केवळ अफवा नसून कुणाच्या तरी प्रत्यक्ष आयुष्यात घडलेल्या असतात. अशा अनुभवांमध्ये भीती असते, गूढ असतं आणि काही वेळा तर माणसाच्या अंगावर काटा आणणारी सत्यता दडलेली असते. आज आम्ही तुम्हाला अशीच एक अंगावर शहारे आणणारी कथा सांगणार आहोत, जी आम्हाला विजयनंदन पाटील यांनी सांगितलेली आहे. कथा सुरू करण्याआधी एक छोटीशी विनंती. जर तुम्ही आमचा चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करा आणि बेल आयकॉन दाबा. विजयनंदन पाटील हे महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील कपसेवाडी गावचे रहिवासी, पेशाने शेतकरी, पण तरुणपणी ते गावातले नावाजलेले मल्ल होते. अंगात ताकद, मनात आत्मविश्वास आणि मेहनतीची सवय असं त्यांचं व्यक्तिमत्व. एकदा त्यांची आणि त्यांच्या मित्रांची शेतातल्या पाण्याच्या वारीवरून गमतीची शर्त लागली. पहाटे सगळ्यात आधी कोण शेतात पोहोचतो अशी ती शर्त होती. त्या काळात घड्याळ फारसं कुणाकडे नसायचं. वेळेचा अंदाज आकाश, तारे आणि अंगातल्या सवयीवरून घेतला जायचा. त्या रात्री विजयनंदन यांना अचानक जाग आली. त्यांना वाटलं पहाट झाली असावी. खरं तर वेळ होती रात्रीचे फक्त 2. थंडीचा कडाका होता. बाहेर पडल्यानंतर लक्षात आलं, चारही बाजूनी दाट कोहरा पसरलेला. गाव झोपलेलं होतं. कुत्र्यांचं भुंकणंही थांबलेलं. ते गावाच्या वेशी पलीकडे आले, जिथे सुरू होतं गावाकुसाबाहेरचं माळरान, शेत आणि पगदंडीचे अरुंद रस्ते. हातात एक लोखंडी कुदळ घेऊन ते शेताकडे चालू लागले. तेवढ्यात बाजूच्या शेतात त्यांची नजर पडली. त्या धुसर कोहऱ्यात एका पिकाच्या बांधावर एक बाई झाडाची फांदी तोडताना दिसत होती. इतक्या अंधारात, इतक्या रात्री. विजयनंदन थांबले आणि हसत म्हणाले, "अगं बाई, हा कुठला वेळ आहे फांद्या तोडायचा? अजून तर कोंबडाही आवरलेला नाही." ती बाई काहीच बोलली नाही. ते पुढे म्हणाले, "तुझी पण माझ्यासारखी शत लागलेली आहे की काय?" असं म्हणत ते पुढे निघून गेले. पण काही पावलं गेल्यावरच त्यांना जाणवलं, मागून कुणीतरी धावत येत आहे. हृदयाची धडधड वाढली. ते मागे वळले. तोच क्षण त्यांच्या आयुष्यातला सर्वात भयानक क्षण ठरला. तीच बाई, पण आता ती बाई नव्हती. तिचं शरीर प्रचंड लांब लचक झालं होतं. तोंड लाल, तोंड विकृत, केस वाऱ्यासारखे उडत होते. पाय जमिनीला लागत नव्हते. तरी ती प्रचंड वेगाने धावत होती. विजयनंदन यांचे प्राण कंठाशी आले. ती फक्त 2-3 पावलांवर येऊन थांबली आणि घोगऱ्या भयानक आवाजात म्हणाली, "माझ्याशी बोलायची तुझी हिंमत कशी झाली? आज तू जिवंत जाणार नाहीस." ते मागे सरकू लागले. ती पुढे येऊ लागली. अचानक त्यांचा पाय घसरला. ते जमिनीवर कोसळले. हातातली कुदळ दूर फेकली गेली. त्या क्षणी ती चुडेल त्यांच्या छातीवर येऊन बसली. श्वास घ्यायलाही जागा उरली नव्हती. आज माझा शेवट, असा विचार त्यांच्या मनात आला. पण तेवढ्या जमिनीवर हात आपटताना त्यांच्या बोटांना काहीतरी थंड, कठीण लागलं. ती होती तीच लोखंडी कुदळ. ज्या क्षणी त्यांनी कुदळ हातात घेतली त्या क्षणी ती चुडेल किंचाळत 2-3 पावलं मागे सरकली. तेव्हा विजयनंदन यांना सगळं समजलं. लोखंड, तेही धारदार लोखंड, हेच तिचं दुर्बल स्थान होतं. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी पुन्हा ताकदीने कुदळ उचलली आणि तिच्यावर झेप घेतली. आणि पुढच्याच क्षणी ती चुडेल हवेत विरघळल्यासारखी नाहीशी झाली. चारही बाजूंनी पुन्हा तीच दाट कोऱ्याचं साम्राज्य, शांतता, फक्त त्यांच्या धडधडणाऱ्या हृदयाचा आवाज. काही वेळ तिथेच बसून सावरल्यानंतर ते कसेबसे गावाकडे परतले. आजही विजयनंदन पाटील सांगतात, त्या रात्रीनंतर मी कधीही पहाटे एकट्याने शेतात जात नाही. मित्रांनो, गावाकडे आजही असं म्हटलं जातं, दुष्ट आत्मा, चुडेल किंवा वाईट शक्ती लोखंडी आणि धारदार वस्तूंना घाबरतात. ही घटना खरी की खोटी याचा दावा आम्ही करत नाही. ही कथा केवळ मनोरंजनासाठी आहे. तुम्ही ती तशीच पाहावी.